नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी बनवणार आहे आज काकडीचे पराठे। त्यासाठी मी 2 काकडी घेतलेली आहेत, 3 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे। तर चला करूया आपण रेसिपीला सुरुवात। तर चला तर आपल्याला सर्वप्रथम काकडी किसून घ्यायची आहे। काकडी छान किसून झालेली आहे। त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि सांबाराची आपल्याला ही पेस्ट यामध्ये टाकायची आहे। थोडा ओवा टाकायचा आहे, तो चोळून घ्यायचा आहे। हळद टाकायची आहे थोडी आणि मीठ टाकायचं आहे आणि ही 1 वाटी आपल्याला कणिक यामध्ये टाकायची आहे। तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी बिलकुलही टाकायचं नाही आहे, काकडीलाच पाणी सुटते, त्या पाण्यानेच आपल्याला सर्व भिजून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आपल्याला थोडं पातळच भिजवायचं आहे। गॅस सुरू करूया, त्यावर एक पॅन ठेवूया। यावरती आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे। आता यावर आपल्याला असे पराठे असे थापून घ्यायचे। थोडं आपल्याला वरून तेल टाकून घ्यायचं आणि 2 मिनिट याला छान शिजू द्यायचं। बघू शकता आपला पराठा छान शिजलेला आहे। एक साईड, दोन्ही साईड आपल्याला छान पराठा भाजून घ्यायचा आहे। किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला। छान परतून घ्यायचं आहे। आपला पराठा भाजून झालेला आहे। पराठ्याला आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला सर्व पराठे छान थापून घ्यायचे आहे पॅनवरती। आता आपल्याला तेल सोडायचं आहे आणि 2 मिनिट पुन्हा याला छान आपल्याला शिजू द्यायचं आहे।